विनय काका अर्जुन कदम काय झालंय कसं काय झालंय बाळा नका ना म्हणू मला बाळा म्हणू नका बाकी काय म्हणायचंय ती म्हणा बाळा म्हणू नका काय झालं टाकण्या दिल्या काय झालंय हो अर्जुन अर्जुन उठ दादा संपलंय रे सगळं असं म्हणू नकोस रे खरंच संपलंय सगळं उठ उठ बाळा उठ उठ बाळा नका उठाला अच्छा अरे असं काहीतरी बोल नको कदम कसली शिक्षा दिली हो नियतीने काय चुकलं होतं माझं नाप्पीचं एवढी मोठी शिक्षा देतोय कुठं राव गप्प अरे मी 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 भ्रष्टाचार करायचो त्याची फळ आहेत काही माझ्या बापाची फळ आहेत काही आपल्याला भोगायला लागतात ती अर्जुन अजिबात असं बोलू नकोस आता लय त्रास होतोय रे मला लय त्रास होतोय जीव तुटतोय माझं मला जगूचीच वाटत कसली कसली स्वप्न बघितली होती आपल्याला घेऊन बाळाला घेऊन असं करू तसं करू आमचा बाळोबा होता तो बर सगळी काळजी घेतली ना 9 महिने सगळी काळजी घेतली कुठं कमी पडलो नाही आपे सकाळी काढा घे व्यायाम कर सगळं कर असं का करतो सांगा ना का सगळ्या प्रश्नाची उत्तर नाही मिळत राहत मला या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या सांगा ना कदम अर्जा अरे नियती एका हाताने भरभरून देते ना तसं दुसऱ्या हाताने घेते मी आमचं बाळ नाही घ्यायला पाहिजे होतं कदम बाळ नाही घ्यायला पाहिजे होतं कदम काय करायला लागतो अजून काय करायला लागतं का मी करतो मी बाळ येईल का परत अप्पेच्या खुशीत आमचं बाळ परत येईल का हो आमचा बाळोबा येईल का परत कदम मी मी नियतीला आई मानतो का नाही पहिल्यापासून आई आपली गेल्यापासून मी नियतीला आई मानतो ना मी तुम्हाला काय म्हणतो की दादा मी म्हणतो की नियती वर बसली म्हणजे आई वर बसली ती बघतीये माझ्याकडं मला काय लागलं ना ती देते मला काय वाटलं मी तिच्याशी बोलतो ती सगळं देते पण जी सगळ्यात भारत सगळ्यात जवळची गोष्ट होती तीच का काढून घेतली आमच्याकडून कसं जगायचं कसं कसं राहायचं मी काय म्हणत काय अर्जुन असं वाटतं आपल्याला पण दादा तू सांग ना काय करू तू सांग अर्जा जगणं थांबत नाही रे ही जखम घेऊन मला नाही जगायचं अर्जा आणि आप्पीने काय करायचं तिनं कुणाकडे बघायचं अर्जा अरे तुझी आई गेली होती ना तेव्हा मला बी असंच वाटलेलं संपलं सगळं कशासाठी जगायचं अरे एवढं बारकं पोरग घेऊन कसं वाढवायचं त्याला एकदा शेतात एकटा होतो ना तेव्हा मनात विचार आला घेतला दोर निघालो मग तर एक पोरग येऊन पाठीमागणं कावटायला रे मला अर्जा अरे तवाची तू मिठी मारलीस ना तवाच ठरवलं परत हे विचार मनात येऊ द्यायचा नाही अर्जा तुम्ही असा विचार मनात आणू नको परत मला दुसरं काय नका समजू कदम आता नका समजू अर्जुन शांत हो शांत हो अर्जा आपल्या संग काय होईल ना ते प्रत्येक वेळेला आपल्या हातात नसते पण ते झाल्यावर काय करायचं ना ती आपल्या हातात असते बघ मला काहीच नाही करावं असं वाटत आहे फोल आहे सगळं असं नको बोलू रे तुझ्या मनाला काय वाटतंय ना हे आता कुणालाच नाही सांगता येणार पण आपली अरे तिनं 9 महिने त्या बाळाला पोटात वाढवलंय तिला सांभाळायला पाहिजे रे अर्जा या समृद्ध कसं जाऊन काय बोलून मला काय अर्जा रड
वर मोकळा हो पोरा. आप्या अगं बोल की. हे बघ अगं मी बोलतो ना तुझ्याशी. अगं बापूशी बोलल्यानंतर बरं वाटलं म्हणते ना. मग मग आता का बोलत नाही माझ्याशी? तू बोल ना काहीतरी बोल आप्या. अहो. मी ती नाही बोलणार आता. अगं पण सुषमा तिनं 9 महिने पोटात वाढवलेला जीव गेलाय हो. हे काय की अबे बाळा, मी समजू शकते का तुला आता काय वाटत असेल. सुषमा आपला अमोल गेला तेव्हा माझं पण असंच झालं होतं. आजूबाजूला सगळं बंद पडल्यासारखं वाटत होतं. काय ऐकू येत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं, काही नीट दिसत नव्हतं. सगळं असं दुसर डोक्यात असतं ना तसंच. मग आप्या तुला पण तसंच वाटतंय का बाळा? सांग की काय वाटतंय, बोल की. माझे आव तिला नका विचारू आता असं की. हातून पार तुटले का माझी पोरगी? तुटून गेलीच असणार ना. आई असणं काय सोपं आहे का? पोरं पार म्हातारी झाली ना तरी लेकरा बाळात आईचा जीव असाच अडकलेला असतो. आणि आपल्या अमोलची गोष्ट वेगळी होती. तो माझ्या अंगा खांद्यावर खेळला, माझ्या हातचा खाऊन मोठा झाला. आणि आता या लेकराला साधं हातात घ्यायचं पण नशिबात नव्हतं का आपल्या अप्पीच्या? का म्हणून झालं असेल असं का? अगं सुषमा, अगं तूच अशी रडायला लागल्यानंतर तिला कोण आदर देणार? तू असं का करतेस? पण तुम्हाला कळत नाहीये का? कुठल्या परीक्षेत आपली पोर नापास नाही झालीये तसं नाहीये ते. अहो तानं लेकरू गेलंय तिचं. यातनं बाहेर पडायला तिला येळ लागणारच. अगं लेकीकडे बघवत नाही का माझ्या आता? तुम्ही असं म्हणलात तर कसं होईल? हं? हे बघा आता तिच्या संग राहायला पाहिजे आपण. तू म्हणतेस तसं पण माझं मन मानायला तयार होत नाही बघ आता. आपण तिच्या मनाचे 2 तुकडे झालेत. सगळं पार फुटून गेले हो. सुषमा अगं अशा वेळी काय करायचं आपण? आपण आता नुसतं तिच्या बरोबर राहायचं. आणि बघा आपल्या लेकीकडं. आपण एवढं बोलतोय पण तिच्या कानावर काहीच पडत नाही हो. काहीच पडत नाही. सुषमा आपल्या आप्या ती नाही आपली आप्पी ह्यातून बाहेर पडत. मला माहितीये नक्की ना? कितीही संकट, कितीही दुःख पचून ती खंबीरपणे उभी राहील माहितीये मला. आता आपण तिला येळ द्यायला पाहिजे. हा, तू म्हणते ते बरोबर आहे. आप्या तू वेळ घे बाळा. हे बघ, काय बी काळजी करू नकोस. तुला वाटेल तेव्हा बोल. पण ऐक की, मी सुषमा, दीप्या, अर्जुनच्या घरातले सगळे तुझ्या पाठीशी आहे बाळा. तू बोल. पण तू बोल की. तू बोलली पाहिजे की. काय आता आवरा म्हणावं लवकर. सुजय अरे काय बोलतोयस तू? तिचं आत्ता जन्मलेलं बाळ गेले. तेच कळलंय ना गेलंय म्हणून. काहीच वाटत नाही का रे तुला? वाटतंय की हे सगळं झालं तेव्हा मी इथं नव्हतो ना, त्याचं बरं वाटतंय मला. नाहीतर अर्ज म्हणला असता त्याच्या पण बाळाचा खून मीच केलाय म्हणून. तू अजून पण तेच डोक्यात घेऊन बसलायस का? मी एकटा घेऊन बसलो नाहीये, सगळेच घेऊन बसलेत. अरे कुणीच काही डोक्यात घेऊन बसलं नाही सुजय, फक्त तुझ्या एकट्याच्या डोक्यात आहे. अरे आणि आता ही वेळ नाहीये बोलायची. जरा बघ की तू. सरकारना दुःख झालं असं वाटतंय का तुला? दिसते त्यांच्या चेहऱ्यावर. काय दिसतंय? त्यांच्याच पापाची फळं बघतोय आपण सगळी. त्यांचा शाप लागलाय आपल्या सगळ्यांना. शांत बस आता. हात जोडते तुझ्या समोर, पण प्लीज एक शब्द पण बोलू नकोस आता. शांत बस. काय लागले आपल्या घराच्या माग? माझ्या बापांची
फळ आहेत ही रुक्मिणी. खरंच खरंच सांगतो मी, नको झालंय मला हे. मी बोलून टाकतोय सगळं आणि संपवतोय एकदाच. काय बोलताय तुम्ही? एकदा बघा इथं सगळ्यांकडे, सगळ्यांची अवस्था बघा. आता आणखी काय बोलू नका. जे झालंय ते आधीच डोंगराहून मोठं आहे. त्यातूनच अर्जुननं हा पीस सावरतायत की नाही माहिती नाही. आणि त्यात परत आता तुम्ही. आता नाही सहन होत, नाही बघवत मला त्यांचा त्रास. हो पण हेच तर सहन करायचंय तुम्हाला. हीच तर शिक्षा आहे तुमची. आणि ते तुम्ही हॅपी आणि अर्जुनला सांगून स्वतःला मोकळं करणार. हो पण ते हॅपी आणि अर्जुन त्यांनी ऐकल्यावर त्यांना अजूनच त्रास होईल. हो कशी झाली का आपली पोरं? म्हणूनच तर म्हणते मी. बापू आप्पी धक्क्यात येते अजून, येळ लागेल तिला जरा. आम्ही आहोत सगळे, काय काळजी करू नकोस. तुझ्या पुढचं काय असेल ते बघून घेऊ. बाळाला निरोप देऊन टाकू शेवट. अर्जुन, अरे मी सांगतो. अरे घरच्या सगळ्यांना बोलवायला पाहिजे. स्वप्नील तू बोलवून घे रुपालीला. हो मी करतो फोन. हा हॅलो, कोण बोलतोय? मी मनीषा बोलते. मावशी रुपाली कुठे आहे? हा अरे रुपाली झोपली. मावशी अपर्णा आणि अर्जुनचं बाळ. अगो बया काय झालं? मुलगा का मुलगी? मुलगाच झालेला पण आपल्यात नाही येतो आता. अगो बया आता नाही राहिला म्हणजे आपल्यात नाही राहिला, जन्मल्यावर काही वेळातच गेला. हो बया असं कसं रे झालं? हा आणि ती दोघं बरी आहेत का? नाही ते दोघेही खूप खचलेत, लई दुःखात आहेत. तुम्ही आता रुपालीला घेऊन शेतावर या, आपल्याला बाळाचे सगळे विधी. आलं आलं लक्षात माझ्या, आलं. येते येते. काय ग बया लई वाईट झालं. आप्पे अगं बोल काहीतरी. आपल्याला आपल्याला बाळाला निरोप द्यावा लागणार आहे. निरोप आपलं बाळ गेलं ना. अर्जुना असं नको बोलू रे. तू असं नको करू. बाळोबा मला पण नाही सहन होते, पण प्लीज ऐक माझं. तूच म्हणतेस ना की जी काय परिस्थिती आहे त्याला सामोरं गेलं पाहिजे, हाय तशी स्वीकारली पाहिजे म्हणतेस ना तू. आता ही परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे की आपला बाळोबा गेलाय आपल्याला सोडून. आलो ते काल तू आल्यानंतर नाही का तुझा फॉर्म भरला होता, तसंच बाळोबाचं पण भरावं लागणार आहे. आलो भरून येतो ते.
बाळाची हालचाल जाणवतीये पोटात. बाळाची हालचाल जाणवतीये? शपथ, ते लाथा बिथा सुरू झाल्या का? नाही अजून लात नाही मारत आहे. लात मारल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला पाहिजे. ए बाळा, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगणार आहे ना. कदम, आजपर्यंत एवढं जड काहीच उचललं नव्हतं आयुष्यात. चला मावशी, असं कसं झालं व? कुणास ठाव बाया कसं झालं, लई वाईट झालं बघ. चल, ही बी आल्यात सगळी. चल तिकडे चल. विनायकराव, आपल्या पोरांनी आपल्याला शेत मिळवून दिलं आणि आज त्याच शेतात. अहो, नियतीच्या पुढे कुणाचं काय चालत नाही हो. आवडेल की का नाही? तुम्ही जर का झाड लावलं तर तुमचं बाळ पण नेहमी हॅप्पी राहील. ओ काका, तुम्हाला एवढं पण माहित नाही, झाड आपल्याला ऑक्सिजन देतात, खूप असं जगतात. या झाडाबरोबर तुमचं बाळ पण मोठं होईल. अर्जुन, ऐक ना, आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळ सोबतचा पहिला फोटो लावूया. तू, मी आणि आपलं बाळ. तुम्हा दोघांचे अभिनंदन. बाळ एकदम सुखरूप आणि व्यवस्थित आहे. ए बाळा, इथेच नव्हतो आता. अर्जुन, हे नको, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास, एवढे एवढेच आहे बघ, बघ बघ बघ, आणि बघ तुझी आई. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी आई आहे.
अर्जुन